भगवान शंकरासोबत आपली भक्ती चालली का व्यवहार चालला? साधा प्रश्न आहे, बोला. हा काय इमानदारीत पोरं तुमचे. त्यांना माहितीये मग मी उठलं आणि सुटलं की महादेवाच्या मंदिरात घेतलं पाणी ओतलं महादेवाच्या पिंडीवर, घेतले तांदूळ टाकले महादेवाच्या पिंडीवर, घेतलं बिळ टाकलं, काही हरकत नाही. निश्चित करा, निश्चित करा. पण आपण देवाला म्हणावं, देवा आम्ही तुझी लेकरे आहोत आणि तुझे आम्ही लेकरे असल्यामुळे आम्ही अनाथ आहोत, आम्ही पापी आहोत. हो, पतित पावन मी तो आहे खरा, तुमचे बरा दिसत असते देवा, तुमची कृपा आहे आमच्यावरती, म्हणून आम्ही राहू शकतो या जगतामध्ये. आपण देवाला असं म्हणावं. तर आपण देवाला व्यवहार करतो महाराज, व्यवहार करतो. परमार्थाची सुरुवात ही सकामतेकडून असावी, पण परमार्थाचा शेवट हा निष्कामतेकडे असावा, निष्कामतेकडे असावा. आणि ज्यावेळेस तुमच्या अंतःकरणामध्ये भगवंताविषयी जर निष्काम भावना होईल तेव्हाच तुम्हाला ते फळ भेटेल, वास्तविक फळ भेटणार नाही. आपण देवासोबत व्यवहार करतो, आपण देवासोबत प्रेमाचं नातं जोडत नाही, प्रेमाचं नातं जोडत नाही. का? कारण आपण त्या प्रेमाच्या रस्त्यानं जातच नाही महाराज, जातच नाही. एक गीत आहे सुंदर, जो प्रेम गली में आए नहीं, जो प्रेम गली में आए नहीं, प्रीतम का ठिकाना क्या जाने, प्रीतम का ठिकाना क्या जाने, जिसने कभी प्रेम किया ही नहीं, वो प्रेम निभाना क्या जाने, जिसने कभी प्रेम किया ही नहीं, वो प्रेम निभाना क्या जाने. ये दुनिया गोरख धंधा है, ये दुनिया गोरख अंधा है, सब माया से बंधा है, सब माया से बंधा है. जिस अंधे ने प्रभु को देखा नहीं, वो रूप बताना क्या जाने, जिसने कभी वो प्रेम निभाना क्या जाने. ओ प्रेम करावं शिकावं माणसानं महाराज. म्हणून साने गुरुजींचं एक गीत आहे, करा तो एकची धर्म जगाचे बांध कोरावे. असं चुकलं का माझं? खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, करा तू एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. म्हणून देवाची भक्ती व्यवहाराने नसावी, देवाची भक्ती महाराज प्रेमाने असावी. शबरीकडे देवाला काही नव्हतं, पण शबरीकडे देवाला देण्यासाठी प्रेम होतं. हो प्रेम होतं. काय होतं महाराज सुदाम्याकडे? काही नव्हतं, फक्त सुदाम्याकडे प्रेम होतं, प्रेम होतं. म्हणून देवाला प्रेम द्या महाराज, देव तुम्हाला संसारात काहीच कमी पडून देणार नाही. विठ्ठला विठ्ठला. मला इमानदारीने सांगा महिला मंडळी, माणसाचं प्रेम जास्त जावायवरती का देवावरती आहे? काय इमानदारीने कोणावरती पोरांनो? जावया वरती. हो त्यांनी खरं सांगितलं, माणसाचं प्रेम देवावरती नाही पण जास्त जावायवरती, जावायवरती. किती प्रेम आहे हो, किती प्रेम आहे. एकदा काय झालं, एका सासूचा जावई 12 वर्षानंतर गावी येणार होता, म्हणजे 12 वर्षानंतर सासरवाडीला येणार होता.
महाराज 12 वर्षानंतर जावई सासरवाडीला येणार म्हणल्यावर त्याला किती आनंद झाला असेल त्या सासूला. ह्या मैत्रिणीकडे जाय, तिच्याकडे जाय, याला सांग त्याला सांग, माझा जावई येणार आहे, माझा जावई येणार आहे, माझा जावई येणार आहे, अशी भरपूर तयारी केली महाराज त्या सासून. जावई येणार आहे म्हणून अमेरिकेला होता आणि 12 वर्षानंतर येणार आहे आणि जावई येत असताना जावई सोबत त्याचे मित्र येणार आहे. सासू म्हणली काही हरकत नाही, मित्र असू द्या पण जावई येणार आहे. मग जावई येणार आहे म्हणून सासूनं इतका सुंदर बेत केला, 56 प्रकारचे भोग जेवणासाठी केले. हो, बालाजीचा बेत केला. बालाजी म्हणजे बा म्हणजे बासुंदी, ला म्हणजे लाडू, जी म्हणजे जिलेबी. खायचं बरं कळत तुम्हाला सगळ्यांना. एखाद्या अभंगाचा अर्थ विचारला ते नाही कळणार. हो, ती भूक लागलेली असावी, भूक लागलेली असावी, सुंदर गरम गरम असं गावरान गाईचं दूध असावं, बाजरीची भाकर असावी आणि सोबत काय असावं, हा चटणी. हा चटणी कळते, ठ्यासा कळवतो, जिलेबीचा बेत कळवतो, आपल्याला फक्त खायचंच कळतं. विठाल विठाल. तुम्हाला फक्त खायचं कळतं म्हणून आमचं बरं आहे. ज्या दिवशी अभंग तुम्हाला कळायला लागले त्या दिवशी आम्हाला रोज नवीन अभंगाचा अभ्यास करून यावा लागेल. ऐका, सासूला आनंद झाला महाराज. सासूने असा सुंदर बेत बनवला, एवढा सुंदर बेत बनवला आणि जावई गावात आला. हे ढोल ताशामध्ये त्याचं स्वागत. प्रेमाने वेडी झाली ती सासू, वेडी झाली. पण तेवढ्यामध्ये त्या घरामध्ये काय झालं, आता पंगत बसणार जेवायला, पंगत बसणार जेवायला. तेवढ्यामध्ये त्या तिच्या पोराचं पोरग लहान, एकदम लहान होतं आणि त्या पंक्ती आता ताटं वाढले, सगळं वाढलं, आता माणसं ताटावरती येऊन बसणार. तेवढ्यामध्ये ते पोरग तिथं फिरत असताना त्याने त्याचा कार्यक्रम केला. कार्यक्रम केला म्हणजे लक्षात आलं तुमच्या. हा, 1 नंबर नाही केला, 2 नंबर केला. आता 2 नंबरचा कार्यक्रम केला. सासूला वाटलं आता एवढ्या लवकर हे कसं साफ करता येईल म्हणून सासूनं काय केलं, शेजारी जे पातील होतं ते पातील त्याच्यावरती झाकून टाकलं. जाऊ द्या म्हणलं, कोण बघणार आहे. सुंदरशी अशी पंगत बसली, अशी बेत वाढले महाराज. जिलेबी काय, लाडू काय, बासुंदी काय, अरे पुऱ्या काय, भाजी काय, श्रीखंड काय, अरे जे 56 प्रकारचे भोग त्या सासूने केलेले होते. सुंदरपैकी त्या ठिकाणी भोग. पंगत बसली, सगळे जेवायला बसले आणि जेवायला बसल्यानंतर आता जे जावाई सोबत आलेला होता त्याचं लक्ष त्या पातिल्याकडे गेलं. आता विषय असा आहे, ऐका, जे आपल्या ताटात आहे ते आपण कधीच बघत नाही. जे आपल्या ताटात आहे ते आपण कधीच बघत नाही, पण जे आपल्याला वाढलं नाही ते लय आपण बघतो बरं का. सोबतचा एक त्याचा मित्र म्हणा लागला, अरे तुझ्या सासून सगळं वाढलं पण त्या पातेल्याखाली जे आहे ती वाढलंच नाही. आता सासू म्हणायची, अहो त्याची काय गरज आहे, एवढं केलंय खा ना. नाही नाही, त्याच्या खाली काय पाहू द्या. महाराज ते काही ऐकत नव्हते. सासू सांगून सांगून थकून गेली आणि शेवट सासू म्हणली, अहो तुम्ही खा ग गुमानं. ते म्हणले, तुम्ही ते वाढल्याशिवाय आम्ही जेवणारच नाही. सासून डोक्याला हात लावून घेतला गव्हाणे महाराज. सासू म्हणे आता कायच करावं, 12 वर्षानंतर जावई आला आणि जर पातील उघडलं तर खरंच जेवण का जावई, नाही जेवणार ना महाराज. सासून डोक्याला हात लावून घेतलं, काय कुटाणा केला, साफ करून घेतलं असतं तर बरं झालं असतं. उगत त्याच्या पातीलं टाकलं. सासू म्हणली, पाहुणं माफ करा पण जेवा. नाही नाही जेवणारच नाही, ते दाखवा आधी. महाराज सासूनं नाविलाज असतो ते पातीलं काढलं आणि जसं पातेलं काढलं तसं यांच्या पोटात जे गेलं होतं ते बाहेर आलं. ऐका, आता दृष्टांत संपला. सासूने एवढा खाटाटोप कोणासाठी केला होता? फक्त जावाई प्रसन्न व्हावा म्हणून केला होता. ऐका, जर नासका जावाई प्रसन्न व्हावा म्हणून आपण एवढा खाटाटोप करतोय, अरे तो जगाचा मालक आपल्यावरती कृपा करावी, आपल्यावरती प्रसन्न व्हावा, एवढा खाटाटोप करायची गरजच नाही महाराज. थोडं 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 त्याला भाव कारणे देवा कारणे भाव तस्मात द्यावे न लगे फार असे वित्त. फार देऊ नका, फार देऊ नका याचा अर्थ काहीच देऊ का असं नाही. फार देऊ नका म्हणजे थोडं द्या.
हो, म्हणजे 5,000 फाडीत असले तर 2,000ची फाडा, 20,000 देत असले तर कमीत कमी 10,000 द्या. त्याच्यातलं म्हणण्याचा उद्देश असा आहे, देवा कारणे भाव तस्मात द्यावे न लगे फारसे वित्त, झाले एक चित्त तरी बहुत, एवढ्यासाठी नका करू वात हात गा विठाला विठाला. म्हणून देवासोबत व्यवहार करू नये, देवासोबत प्रेमाचं नातं जोडावं. संत मीराबाईनं, संत जनाबाईनं, संत बहिणाबाईनं सगळ्यांनी महाराज देवासोबत प्रेमाचं नातं जोडलं. प्रेमाचं. विठ्ठल माझी माता, विठ्ठल माझा पिता, बहिणी बंधू चुलता, विठ्ठल माझा. प्रेमाचं नातं जोडलं सगळ्या संतांनी. म्हणून या अभंगामध्ये तुकोबाराय देवाशी प्रेमाची विनंती करतात. तुम्ही विश्वनाथ दीन रंक मी अनाथ. आम्ही अनाथ आहोत, दीन आहोत, रंक आहोत. आता विश्वनाथाला का प्रतिज्ञा? कारण त्या दिवशी महाशिवरात्र आहे.